नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक प्रकरण घडलं आणि त्या प्रकरणामुळे महाराष्ट्र चांगलाच हादरला. ते प्रकरण म्हणजे अर्थात गौरी गर्जे प्रकरण. तर त्याच प्रकरणात खरं तर आता एक मोठा खुलासा समोर आलेला आहे. हे सगळं प्रकरण ज्या एका व्यक्तीच्या अवतीभोवती फिरत होतं ती व्यक्ती आता समोर आलेली आहे. ती व्यक्ती कोण आहे, तिने काय जबाब नोंदवला, हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. खरं तर 22 नोव्हेंबरला गौरी गर्जे हिने आपल्या राहत्या घरी आपलं जीवन संपवलं. एक पुढच्या दिवशी तिच्या नवऱ्याला म्हणजे अनंतला पोलिसांनी अटक केली आणि प्रकरण माध्यमांसमोर आलं. आता झालं असं की गौरीने जेव्हा तिच्या राहत्या घरी वरळीच्या जीवन संपवलं त्यावेळेला खरं तर अनंत हा कुठेतरी बाहेर जात होता आणि तो गौरीला फोन करत होता. गौरी फोन उचलत नव्हती म्हणून तो परत माघारी घरी आला आणि हा सगळा प्रकार समोर आला. या प्रकरणानंतर जेव्हा FIR नोंदवली त्या FIRमध्ये एक नाव होतं. ते नाव होतं अनंतच्या प्रेयसीचं. आता अर्थात आपण ते नाव आपण घेऊ शकत नाही, पण याच व्यक्तीच्या अवतीभोवती हे सगळं प्रकरण फिरतं आहे आणि आता याच व्यक्तीचा पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे. आता जबाबात प्रेयसीने काय म्हटलं आहे तर 2022 पासून अनंत आणि माझा कोणताही संबंध नाही. त्याच्यामुळे जर गौरी आणि अनंतचं आत्ता जर 2025मध्ये जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जर लग्न झालं असेल तरी 2022 म्हणजे 3 वर्ष आधी ते शेवटचे भेटले असतील किंवा बोलले असतील तर त्या जबाबाप्रमाणे प्रेयसीच्या जबाबाप्रमाणे 2022 पासून माझा आणि अनंतचा संबंध, त्या दोघांचाही संबंध नाही असं त्याने म्हटलं आहे. त्याचबरोबर गौरीला जी कागदपत्र असं म्हणतात की गौरीला काही कागदपत्र सापडली तर प्रेयस असं म्हणतं की मला त्या कागदपत्रांबद्दल फारसं काही माहीत नाही. दुसरी गोष्ट या प्रकरणामध्ये अशी होती की अनंतच्या मागची जी सुनावणी 28 तारखेची त्या सुनावणीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की अनंतच्या अंगावरती 28 जखमा आहेत. तर त्या 28 जखमा जुन्या आहेत, नवीन आहेत, ताज्या आहेत, हा भाग वेगळा. पण आता त्याच्यावरती एक खुलासा असा झालेला आहे की वकिलांनी अनंतच्या केलेला आहे की जेव्हा हे प्रकरण घडलं अनंत कुठेतरी बाहेर जात होता. त्यांनी गौरीला फोन केले, गौरीने फोन उचलले नाही. तो घरी आला, दार ठुठावलं, दार उघडलं नाही. त्याच्यामुळे अनंत रेफ्युजी एरियामध्ये गेला. रेफ्युजी एरियामध्ये इमर्जन्सी एंट्री किंवा एक्झिट आपण ज्याला म्हणतो की बिल्डिंगला काही आग लागली किंवा काही घटना घडली तर जिथून फायर ब्रिगेडची टीम आत जाऊ शकते. असं तो रेफ्युजी एरिया प्रत्येक इमारतीला असतो. त्या रेफ्युजी एरियामधून चढून अनंत आपल्या घरी गेला. तर त्या हल्ली उंच टॉवर्सला टेन्शन वायर्स लावतात. टेन्शन वायर्स तुम्हाला अशा लांबून दिसत नाहीत, पण त्या अशा वायर्स असतात जेणेकरून धक्का वगैरे लागला, अपघात झाला तर व्यक्ती बाहेर पडू नये. कारण की हल्ली मुंबईत खूप उंच म्हणजे 30-35 मजल्याच्या इमारती बांधल्या जातात. वरून पडण्याची भीती असते, चक्करण पडतो माणूस किंवा धक्का लागला की पडू शकतो माणूस. तर त्याला वाचवण्यासाठी टेन्शन वायर असतात. तर त्या टेन्शन वायर्स कुठेतरी अनंतच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की तो त्या फाकवून त्यातून आत गेला. 29व्या मजल्यावरून 30व्या मजल्यावरती चढता 31व्या मजल्यावरती 30व्या मजल्यावरती चढताना अनंतला कुठे अर्थात माणूस वाकडा तिकडे होऊन जेव्हा चढतो खरचटतं, लागू शकतं, काहीतरी घटना होऊ शकते. तर त्या ताज्या जखमा ज्या आहेत तर त्या चढतानाच्या जखमा आहेत. सध्याच्या घडीला हे 2 महत्त्वाचे अपडेट्स म्हणजे या 2 घटनांवरती खूप जास्त संभ्रम होता. त्याच्यावरती आता थोडीफार क्लॅरिटी आलेली आहे. दुसरं म्हणजे आज मी आता हे माझ्या मागे आहे ते शिवडीचं सेशन कोर्ट आहे, सत्र न्यायालय आहे. मी आता कोर्टासमोर उभा आहे. खरं तर 28 तारखेला या प्रकरणात सुनावणी झाली होती, दुसरी सुनावणी झाली होती, जेव्हा पोलिसांनीच खरं तर अनंतची पोलीस कस्टडी मागितली होती आणि त्याला अनंतच्या वकिलांनी विरोध केला. अनंतच्या वकिलांचं म्हणणं होतं की घ्या पोलीस कस्टडीच व्हावी कारण की तपास आहे तो महत्त्वाचा आहे आणि याचा कुठेतरी उलगडा झाला पाहिजे. त्यामुळे अनंतच्या वकिलांचा पण त्या पोलीस कस्टडीला विरोध नव्हता. त्याच्यामुळे त्याला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी झाली होती. म्हणजे 28 ते 28ला हिअरिंग झाली, त्यानंतर 2 डिसेंबरपर्यंत म्हणजे आजपर्यंत. आज जेव्हा अनंतला कोर्टात सादर करण्यात आलं किंवा हजर करण्यात आलं तेव्हा पोलिसांची रिमांड कॉपी होती. तर त्या रिमांड कॉपीमध्ये पोलिसांनी असं म्हटलं होतं की पुन्हा पोलीस कस्टडी मिळण्याचे अधिकार हे आबाधित राहून, पुन्हा सांगतो आहे मी की पुन्हा पोलीस कस्टडी मिळण्याचे अधिकार आबाधित राहून अनंतला ज्युडिशियल कस्टडी म्हणजे न्यायालयीन कोठडी देण्यात यावी हे स्वतः पोलिसांनी म्हटलं. त्याचबरोबर आता अनंतची कदाचित नार्को टेस्ट किंवा पॉलिग्राफी टेस्टसुद्धा होऊ शकते किंवा अजून एक तपासणी असते ती म्हणजे मानसशास्त्र तपासणी, एक सायकोलॉजिकल तपासणी असते ती. तर तीसुद्धा सायकॅट्रिस्टकडे जाऊन ती तपासणी केली जाते. तीसुद्धा आता अनंतची होऊ शकते. पण सध्याच्या घडीला महत्त्वाची अपडेट ही आहे की अनंत गर्जे याला न्यायालयाने ज्युडिशियल कस्टडी, न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी अनंतचा जो जामिनाचा मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे. आता वकील कधी जामिनासाठी अर्ज करतात, काय त्यांच्या डोक्यात प्लॅन आहे, हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरेल. येत्या काही दिवसात ह्या घडामोडीसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात. पण एकंदरीत काय तर 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रेयसीचा
FIRमध्ये असलेल्या प्रेयसीचा उल्लेख, तिने नोंदवलेला जबाब आणि दुसरं म्हणजे अंगावर असलेल्या जखमा, या 2 गोष्टींमध्ये आता थोडासा कुठेतरी खुलासा झालेला आपण पाहतो आहे. त्याच्यामुळे आता हे प्रकरण आता आजपासून 14 दिवस म्हणजे पुढचे 14 दिवस अनंतला पोलीस ज्युडिशियल कस्टडी म्हणजे न्यायालयीन कोठडी असेल. त्याच्यामुळे तो आता अजूनही वरती प्रक्रिया सुरू, अनंतला अजून बाहेर काढण्यात आलेलं नाही आहे. तर इथून अनंत हा आर्थ रोडमध्ये जाईल, तिकडे तो काही दिवस असेल. आणि अर्थात जर त्याचा जामिनासाठी अर्ज केला गेला आणि त्याला जामीन मिळाला तर पुढे काय होईल हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.